नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नाद यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी येणारा 1 एप्रिलला बलगाडी शिरो क्षेत्रातील चालू सीझनचं मोठं आणि सर्वात मोठ्या रकमेचं मैदान पार पडणार आहे। टॉप नामांकित मैदान पार पडणार आहे। अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 ठिकाण गोडवली रस्ता कॅनल शेजारी वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 3 लाख, 2चं 2 लाख, 3चं 1.5 लाख, 4चं 1 लाख, 5चं 75,000, 6चं 50,000, 7चं 35,000 आणि 8चं 25,000 या प्रमाणामध्ये अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानामध्ये बक्षीस आहे। या मैदानामध्ये प्रथम कक्रमांकाचं बक्षीस 3 लाख रुपये आहे आणि मैदानाची प्रवेश फी ही फक्त 1000 रुपये आहे। बैलगाडी मालकांसाठी हे मैदान एक लॉटरीचं आहे, एक श्रीमंत होण्याचं मैदान आहे। म्हणजेच मैदानातील प्रवेश फी अगदी कमी आहे आणि मैदानामध्ये बक्षीस हे चांगल्या पद्धतीने 3 लाख रुपये आहे। तर मंडळी ह्या मैदानाचे समालोचक आपले सर्वांचे लाडके सुनील मोरे विकास सर। मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे P3 लाईव्हवरती। मैदानाचे झेंडापंच धनवडे बाप्पू। तर मंडळी ह्या पद्धतीने असं या मैदानाचं नियोजन केलेलं आहे। या मैदानामध्ये झेंडापंच धनवडे बाप्पू असणार आहे। मैदानाचं लाईव्ह प्रेक्षेपण P3 वरती असणार आहे आणि मैदानाचे समालोचक या बलगाडी शर्यत क्षेत्रातील बुलंद आवाज सुनील मोरे आणि विकास सर असणार आहे। तर मंडळी हे मैदान येणाऱ्या 1 एप्रिलला संपन्न होणार आहे, म्हणजेच तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी। तर मंडळी या मैदानासाठी बलगाडी शर्यत क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी सज्ज आहे। 3 लाखाचं मैदान आहे आणि चालू सीझनचं म्हणजेच मोठंच मैदान आहे। 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख, 3 लाख असे मैदान तर चालू सीझनमध्ये बरेचसे पार पडतात, पण हे मैदान येणारं एक आगळं वेगळं आहे। मैदानामध्ये प्रवेश फी अत्यंत कमी आहे, त्यामुळे या मैदानामध्ये भरपूर संख्येमध्ये बैलगाडी मालक सहभागी होणार आहे। तर मंडळी या मैदानामध्ये टॉप नामांकित नंदी येणार आहे। त्यांच्या पेहऱ्याचे चार्जेस सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये खूप सारे काही चार्जेस चालू आहे। तर आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून 90 किंवा 95% आपण सांगितलेले पेहरे फिक्सच आहे। काही संभावित पेहरे आपण सांगूया येणाऱ्या 1 एप्रिलच्या मैदानातील। तर चला मंडळी येणाऱ्या 1 एप्रिलच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन कालच नाशिकचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सम्राट आणि लखनने प्रथम क्रमांक पटकवला आणि 2 लाख रुपयाचा मानकरी ठरला। आता आपलं लखन डायरेक्टली 1 एप्रिलच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे। तर लखनचा पेहरा असणार आहे त्या मैदानामध्ये एक संभावित पेहरा कारुंडेकरांचा चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन ही जोडी देखील मैदानामध्ये चांगली पळते। या अगोदर एक वेळची जोड एकत्र पळालेली आहे आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे। म्हणजेच गाडी एकदम घटून आणि मैदानामध्ये चांगली फिट्ट पळते। हा देखील आपल्याला एक पेहरा बघायला मिळू शकतो येणाऱ्या 1 एप्रिलच्या मैदानामध्ये 3 लाखाच्या मैदानामध्ये। तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी मायब्याचा पेहरा असू शकतो सातारा एक्सप्रेस बलमा। मंडळी सातारा एक्सप्रेस बलमा आणि आपला लाडका मायब्या आपल्याला येणाऱ्या 3 लाखाच्या मैदानामध्ये हा पेहरा बघायला मिळू शकतो। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सुंदर उर्फ बॉस या बलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे असा सुभाष ताते मांगडे यांचा सप्तहिंद केसरी सुंदरचा पेहरा असू शकतो घरनिकीचा राजा आणि सप्तहिंद केसरी सुंदर आपल्याला येणारा 1 एप्रिलच्या 3 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो। तर मंडळी त्यानंतर सुंदर उर्फ कॉकटेलचा पेहरा असू शकतो हारण्या 301 आणि कॉकटेल आपल्याला येणाऱ्या 3 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते एक संभावित पेहरा आहे। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह हिंद केसरी सर्जाचा पेहरा असू शकतो एक संभावित बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि सर्जाची गाडी देखील मैदानामध्ये चांगलीच त्याच पद्धतीने आणि त्याच हिमतीने मैदानामध्ये पळते। नर मादी गाडी मैदानामध्ये पळते। बुलढाणा एक्सप्रेस बाब्या चांगलाच ओढतो आणि निकालाला वेगाचा शेवट हिंद केसरी चांगला ओढतो सर्जा, त्यामुळे मैदानामध्ये गाडी एकदम घटून पळते आणि हा एक पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या 3 लाखाच्या मैदानामध्ये एक संभावित पेहरा आहे। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांची आता जी सर्वात मोठी नवीन खरेदी आणि चालू सीझनमध्ये गुलालाचा बादशाह तेजा डॉनचा पेहरा असू शकतो पिस्टनच्या दावणीचं एक नवीन अत्तर म्हणजेच सोन्या 2211 आणि आपला सर्वांचा लाडका तेजा डॉन आपल्याला येणाऱ्या 3 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो एक संभावित पेहरा आहे। तेजा आणि सोन्या जर पळाले तर 100% गाडी चांगलीच मैदानामध्ये एकदम घटून पळणार आणि हा एक पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो एक संभावित पेहरा आहे।
मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्या बैलाची प्रत्येक मैदानामध्ये पेहऱ्याची चर्चा असते, पण त्याचा पेहरा कोणाला ठाऊक नसतो आणि मैदानामध्ये डायरेक्ट पेहऱ्याचा धप्पा असतो आणि त्याच मैदानामध्ये पेहऱ्याचा धप्पा बसून पण तो धमाका करतो असा बाकेटवानचा पेहऱ्याचा प्रत्येक मैदानामध्ये नवनवीन पेहरा असतो, त्यामुळे बाकासूरच्या पेहऱ्याचा अंदाजही कोणाला घावत नाही आणि बाकासूर मैदानामध्ये पेहऱ्याचा डायरेक्ट धप्पाच देतो. पण असं समजलं की येणारा 1 एप्रिलच्या 3 लाखाच्या मैदानामध्ये बाकेटवानचा पेहरा असणार आहे. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ती येऊन जोडी आहे आणि त्या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात. असा घोडचा सर्जा आणि बाकासूर आपल्याला पाहताना दिसणार आहे येणाऱ्या 3 लाखाच्या मैदानामध्ये. तो पेहरा असू शकतो, नाही तर बाकेटवानचा दुसरा पण पेहरा असू शकतो, पण असं समजलं हा पेहरा आहे अंदाजित येणाऱ्या 3 लाखाच्या मैदानामध्ये. तर बघूया बाकेटवानचा कोणता पेहरा असेल आणि घोडचा सर्जा जर असलं तर 100% 1 नंबर फिक्स बाकेटवानचा आहे. मैदानामध्ये गाडी एकदम गटून आणि चांगल्याच स्पीडने मैदानामध्ये धावते. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पाखऱ्या आणि सिरसोडीचा रायफल हा पेहरा देखील आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या 3 लाखाच्या मैदानामध्ये 1 एप्रिलच्या. मंडळी त्यानंतर कळंबीचा शंभू आणि चिमण्या आत्ताच 5 लाख रुपयाचा मैदान झालं जयंत हिंद केसरी. त्या मैदानाच्या 1 नंबरच्या मानकरी पाखऱ्या आणि चिमण्या शंभू आणि चिमण्या ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते येणाऱ्या 1 एप्रिलच्या 3 लाखाच्या मैदानामध्ये. हा देखील एक संभावित पेहरा आहे, नाही तर चिमण्यासोबत कदाचित सम्राट पण आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजेच एक पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो सम्राटचा आणि चिमण्याचा, किंवा चिमण्या आणि शंभू हा पेहरा देखील बघायला मिळू शकतो येणाऱ्या 1 एप्रिलच्या मैदानामध्ये. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सम्राट म्हणजेच सम्राट चिमण्यासोबत किंवा नाही तर घरचा साज त्यांचा सम्राट आणि राजा हा पेहरा देखील बघायला मिळू शकतो. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिस्टन 22 पेहरा बघायला मिळू शकतो. मानगरचं वादळ आणि पिस्टन 22 ही जोडी देखील मैदानामध्ये चांगलीच पळते आणि हा पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या 3 लाखाच्या 1 एप्रिलच्या मैदानामध्ये. तर मंडळी आपण बघितल्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप 10 पेहरे. या टॉप 10 पेहऱ्यापैकी नक्कीच काही पेहरे आपले खरंच ठरतील आणि हे पेहरे जर झाले तर 100% येणाऱ्या मैदानामध्ये चांगल्याच लढती आपल्याला अनुभवायला मिळेल. या टॉप 10 पेहरे जर झाले तर 100% येणाऱ्या 3 लाख रुपयाचा मान या 10 टॉप पेहऱ्यातून नक्कीच एखादी जोडी 100% घेईल. तर तुम्हाला काय वाटतं पेहऱ्यांबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला कोणकोणते पेहरे समजले फिक्स ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि फिक्स जर पेहरे 100% फिक्स पेहरे समजले तर लवकरच एक व्हिडिओ घेऊन येऊ आणि एक संभावित पेहरे आपण सांगितले हे पेहरे नक्कीच खरे ठरतील. तर तुम्हाला काय वाटतं पेहऱ्यांबाबत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.